ऐकून जनाची हाक दिली रे कायम कडकर साथ सक्षम संघे एक उभा जो पलटवतो अवकाश चार लोकांना फक्त फुकायचं काम दिलंय. परवा सदाभाऊ खोतांनी जगच्या सभेत माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्याविषयी अतिशय खालच्या स्तराचं वक्तव्य केलं. काय म्हणते आपण सगळ्यांना माहिती आहे. ते बोलून परत आपल्या नेत्याचा आव्हान करण्याची माझी इच्छा नाही. आणि अशा लोकांना म्हणजे हा जास्त वक्तव्य म्हणून त्याला आमदार कर तसंच गोपीचंद पडाल करतं. उठलं सुटलं की पवार साहेबांवर टीका करायची आणि कोण लावायचं असं यांचं चालू. आता जर आपण आपल्या दोन उमेदवारांची तुलना करायची असेल तर आपले पृथ्वीराज चव्हाण बाबा हे अतिशय सुसंस्कृत नेतृत्व. मला वाटतं 1991 पासून आज अखेर ते संसदीय राजकारणात आहेत. त्या 10 वर्ष लोकसभेचे खासदार होते, राज्यसभेचे खासदार होते, विधान परिषदेचे आमदार होते, साधारण 3 वर्ष मुख्यमंत्री होते. मागच्या वेळी रुपनवर साहेबांनी सांगितलं की कशी चांगली माणसं हेरून त्यांना आमदारपद द्यायचं काम साहेब त्यांनी केलं. हे मागच्या वेळी त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता. रुपनवर साहेब मागच्या वेळी इथं सभेला होते. त्यांचा पायगुण चांगला आहे. ते इथं आलेत. मला निश्चित असा आनंद वाटतो की यावेळी आपण नक्की विजय मिळवू. दुसरी गोष्ट 2014 ते 2024 म्हणजे जेव्हा बाबा 10 वर्ष आमदार आहेत तेव्हा बाबांनी पूर्ण आपल्या विकासाचा भागाचा पूर्ण विकास केलाय. वैभव थोरात सरपंच आहेत या ठिकाणी. मला वैभव दादा सांगायला आनंद होतो की तुम्ही अतिशय कष्टातून तुमची एक PSC या गटाची वडगावला असताना कुठेही दुसरी PSC मिळत नाही, पण त्या PSC साठी वैभव दादांनी किती कष्ट घेतले हे बाबांनी त्या कार्यक्रमात सांगितलंय. वैभव दादा मी टाळ्यांच्या गजरात तुमचं अभिनंदन करतो की कारवे गावासाठी ही तुम्ही PSC मिळवली आणि या PSC ठिकाणी गोरगरिबांचा मोफत उपचार होणार आहे. त्या ठिकाणी कुठल्याही उपकाराची भाषा केली जाणार नाही की तुम्ही आमचे लाभार्थी आहे तुम्ही आमचे लाभार्थी आहे. जो काही उपचार होईल तो शासनात होणार आहे. सरकारी जे आपल्या या ठिकाणी सरकारी कृषी कॉलेज आणलं. ह्या लोकांना माहिती आहे की कृषी कॉलेजला बाहेरची मुलं येऊ द्या पण ते आपल्या महाराष्ट्रातलीच येत आहेत. हे आता काय म्हणतायत की आमच्या इथं कारखान्यावर कृषी कॉलेज आहे त्या ठिकाणी सभासदांच्या मुलांना राखीव जागा आहेत. परवा IBN न्यूज 18 लोकमतचा एक डिबेट झाला. त्यात विद्यमान भाजपचे तालुकाध्यक्ष त्यांनी हा विषय मांडला की कृषी कॉलेजमध्ये आपल्या भागातल्या मुलांना राखीव जागा आहेत. मी त्या डिबेटमध्येच त्यांना उत्तर दिलं की जशा कृषी कॉलेजला राखीव जागा आहेत तशाच राखीव जागा तुम्ही MBBS मध्ये द्या, तशाच राखीव जागा तुम्ही BDS मध्ये द्या, तशाच राखीव जागा तुम्ही BPTH मध्ये द्या. जे महत्वाचं आहे ज्यातून तुम्हाला पैसा मिळतो अशा ठिकाणी. काटकर सर मला एक सांगायला खेदाची गोष्ट वाटते. आमच्या वडगाव हवेलीचे एक ट्रस्टी होते. त्यांनी साधारण एक 8 ते 10 मुलांना डॉक्टर केलं असेल, पण आज दुर्दैवाची गोष्ट आहे की त्यांच्या नातवाला नीटला 572 मार्क मिळून सुद्धा त्यांच्या नातवाला दुर्दैवानं त्या ठिकाणी ऍडमिशन यांनी दिलेलं नाही. कारण काय तर यांचे 1.25 ते 1.5 कोटी रुपये बुडतील. एक विचार करा, साधारण MBBS ची यांच्याकडं 250 ऍडमिशनची कॅपॅसिटी आहे. ती 125 ची 250 सुद्धा पृथ्वीराज बाबांनीच केली आणि त्या 250 गुणिले 5 जर केलं तर 1250 मुलांची 25 लाख वर्षाला फी. कुणाला तर कॅल्क्युलेटर मोबाईल मध्ये असेल करा. 1250 गुणिले 25 लाख ही MBBS ची फी. तसेच MD ची 300 पोरं 300 गुणिले 30 लाख. हे मी तुम्हाला फक्त फी सांगतोय कारण मला आता माहिती आहे माझा मुलगा MBBS ला आहे. ऍडमिशन प्रोसेस कसे असते काय कसे असते हे सगळं माहिती आहे. असं एवढं यांच्याकडे पैसे मिळत असताना यांनी फक्त पैशाचा पूर आणून आता आपल्या लोकांना खरेदी करायचा प्रयत्न केलाय. पण ही कराड दक्षिणची स्वाभिमानी जनता तुम्हाला पैशाचा तुमचा उत्मात आहे त्याचा माज जिरवल्याशिवाय राहणार नाही. मला या ठिकाणी आणखीन एक नमूदच करायचं वाटतं तर 2 मिनिटं घेतो. कोरोनाचा काळ मी स्वतः एक डॉक्टर आहे.
मला माहिती आहे कोरोना आजार किती सिरियस होता, सगळं मान्य. त्या काळी कुणी काय बघितलं नाही, कोण आपला दुश्मन आहे कोण हे आहे. 9,000 तुमच्याकडनं कोरोनाचे रुग्ण बरे होऊन गेले, मान्य. 9,000 पुणे साधारण त्यावेळी पृथ्वीराज बाबा शासनात होते, सरकार महाविकास आघाडीचं होतं, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज बाबांनी जर मनात आणलं असतं तर तुमच्या सगळं बिल पृथ्वीराज बाबा अडवू शकले असते. पण पृथ्वीराज बाबांनी तसं काही न करता तुम्हाला कोविड सेंटरला मान्यता दिली. दुसरी गोष्ट की जे अतुल बाबा कोरोनाचं सांगतायत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे अतुल बाबा डॉक्टर आहेत. तुम्ही अतुल बाबांचा एखादा मास्क घातलेला किंवा पीपीई किट घालून एखादा पेशंट बसलेला फोटो कोणी बघितलाय का? नाही बघितलेला. मग बघितलाय? नाही बघितलं ना? मग मला म्हणायचं काय आहे, माझ्यासारख्या डॉक्टरना माझं भवानीनगरला एक हॉस्पिटल आहे, तिथं मी 1,000 पेशंट बरे केलेत कोरोनाचे. तुम्ही 9,000 काय कौतुक सांगताय हो? आणि ते सैन्य पुढं करून बाकी डॉक्टर दानाला देऊन तुम्ही ते केलंय. तुम्ही स्वतः त्या लढाईत नव्हता अतुल बाबा, त्यामुळं त्याचं कौतुक तुम्ही करू नका. तुम्ही त्या जर लढाईत असता, तुम्ही तुमचं वैद्यकीय नॉलेज वापरून, मी तर म्हणतो की तुम्ही तिथे डॉक्टर होऊन एक सीट वाया घालवली, त्याच्यापेक्षा एखादं सभासदाचं पोरग डॉक्टर करा, ते पोरग नक्की सेवा देईल तुम्हाला. या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना एक जाहीर विनंती करतो की आपण येणाऱ्या 20 तारखेला पृथ्वीराज चव्हाण बाबा यांना हाताच्या चिन्हापुरचं बटन दाबून बहुमताने विजय करायचा आहे. तेव्हा 23 तारखेला आपल्याला मुंबईत एक डरकाळी नक्की ऐकू येईल. मी पृथ्वीराज प्रेमलताई आनंदराव चव्हाण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो. ही वाक्य जर ऐकत असेल तर पृथ्वीराज बाबा निवडून येणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त मतं निवडून येणं गरजेचं आहे. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या विचाराला अभिवादन करून या विभागाचे नेते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि ज्यांनी कराड दक्षिणवर 35 वर्ष अधिराज्य गाजवले ते आमचे नेते कैलासवासी माननीय विलासरावजी पाटील काका यांच्या ही विचाराला अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष थोरात साहेब आणि स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, या 207 कराड दक्षिण मतदारसंघातील विधानसभेचे अधिकृत उमेदवार माननीय पृथ्वीराज बाबा यांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिलेली आहे. मी का उभा राहिलेलो आहे? मी दलित महासंघाचा सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं अनेक वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलेलो आहे. तर हा भारतीय जनता पक्ष हा 1980 साली जन्माला आलेला आहे आणि काँग्रेस ही स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली. या घटनेमध्ये समता, बंधुता, एकता ह्या सगळ्या गोष्टी आणून ह्या समाज एकसंघ राहिला पाहिजे, इथला जातीवाद नष्ट झाला पाहिजे. कारण इथं ह्या ब्राह्मणवाद्यांनी आपल्या देशामध्ये 6,500 जातींची निर्मिती केलेली आहे. म्हणजे ह्यांच्या डोक्यात एकच आहे की कुठलाही माणूस कुणाच्याही संगतीत आला नाही पाहिजे आणि तो आला तर आपल्याला राज्य करता येणार नाही. म्हणून ह्या 3.5% यामध्ये जातीची विभागणी केलेली आहे आणि ही विभागणी आपण सगळे एक आहोत. आपल्या सर्वांचं रक्त एक आहे. आपल्या सगळ्यांचं जर रक्त एक असेल
तर हा भेदभाव ही लोक करायला लागलेले आहेत आणि पुन्हा एकदा या देशामध्ये मनूचं राज्य आणण्यासाठी ते प्रयत्नवादी आहेत. आणि हा प्रयत्न जर तुम्हाला हाणून पाडायचा असेल तर आपल्याला पृथ्वीराज बाबांना येत्या 20 तारखेला मोठ्या संख्येनं निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. कारण आपल्यामध्ये माणसामध्ये माणूस न ठेवण्याचं पाप हे भाजप सरकार करत आहे. या लोकांनी आपल्या ह्या राज्याचं राजकारण पूर्णपणे विस्कळून टाकलेलं आहे. ह्यांनी फोडाफोडीचं अनेक राज्य केलेलं आहे. इथं अतिशय घाणेरड्या पद्धतीचं राजकारण करून आपल्या देशावर आपल्या राज्यावर ते राज्य करायला पाहतायत. तर त्यांचा हा कटुडाव आपल्याला मोडून काढला पाहिजे. आपल्या समोर असणारे जे उमेदवार आहेत, आताच्या उमेदवार माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं ते डॉक्टर आहेत. ते कशाचे डॉक्टर आहेत काय मला पण अजून माहित नाही, कारण ते कुणाच्याच हातात हात देत नाहीत. त्यांच्या बरोबर कायम सॅनिटायझर असते. त्यांना माणसांची अलर्जी आहे. ते माणसांच्यात मिसळू शकत नाहीत, माणसांच्या हातात हात देऊ शकत नाहीत. आणि अशा माणसाला जर आपण निवडून द्यायचं असेल तर तो आपला विकास करू शकतो का? आपले पृथ्वीराज बाबा हे फक्त कराड दक्षिण मध्ये ओळखले जात नाहीत, तर पृथ्वीराज बाबा हे महाराष्ट्रामध्येच नाही, देशामध्येच नाही, तर जगामध्ये ओळखणारी एक व्यक्ती आहे. आणि अशा व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहणं आपण गरजेचं आहे. मला जास्त वेळ बोलता येणार नाही, कारण अनेक वक्ते इथं बोलणार आहेत. मी अनेक मुद्द्यांवर बोलणार होतो, परंतु व्यासपीठाचा मान राखून आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो, मागासवर्गीय सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी मनपूर्वक विनंती करतो की आपण या जातीयवादी पक्षाच्या पाठीमागे न राहता पुरोगामी विचाराचे असणाऱ्या ह्या पक्षाच्या पाठीमागं आणि पृथ्वीराज बाबांच्या पाठीमागं येत्या 20 तारखेला आपण खंबीरपणाने उभं राहूया. कुठल्याही आमिषाला दबावाला कुणीही बळी न पडता आपण येत्या 20 तारखेला आपल्या बॅलेट पेपरवर मशीनवर असणाऱ्या 3 नंबरच्या पृथ्वीराज दाजी साहेब चव्हाण यांच्या हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतानं निवडून द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लाडके आपले सर्वांचे बाबा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं नेतृत्व निश्चित करणार, यात काय वाद नाही. पण येणाऱ्या काळामध्ये एवढंच मला सांगायचं आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न प्रचंड आहेत. सरकारनं नुसतं महायुती सरकारनं शेतकऱ्यांना योजनांचं गाजर दाखवलं. 10 वर्षामध्ये यांनी महागाई एवढी प्रचंड केलेली आहे. सरकारने एक हमी दिली होती की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू, स्वामीनाथन आयोग लागू करू. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट तर केलंच नाही, उत्पादन खर्च दुप्पट करून ठेवलेला आहे. या सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एक प्रश्न मी या ठिकाणी सांगतो आणि उपस्थित करतो की एवढं FRPचा रिकव्हरीचा बेस 8.5% असताना 10.25% नेला. म्हणजे एका हातानं आपल्याला FRP वाढवलेली दरवर्षी 100 रुपये दाखवायची आणि दुसऱ्या हातानं आपला किस्सा कापायचा. पेट्रोल डिझेलची महागाई असेल, 2013 साली ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना $130 वर क्रूड ऑइल होतं, त्यावेळेस सुद्धा 75 रुपयाच्या वर पेट्रोल डिझेल गेलं होतं. आणि तेव्हापासून $130 पर्यंत कधीही दर गेलेला नाही. $70-80 मध्ये जर खेळत असताना मग आपल्या देशातलं पैसे जातात कुठं ह्याचं चिंतन करण्याची सर्व शेतकऱ्यांनी नागरिकांनी वेळ आलेली आहे. यांना फक्त फोडाफोडीचं राजकारण करायचं आहे, योजनांचं गाजर नुसतं दाखवायचं आणि जनतेची दिशाभूल करायची. महागाई एवढी प्रचंड वाढलेली आहे की आज पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आज पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी 3637 रुपये दिला आणि आपल्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बरेचसे कारखाने 50-60 वर्ष होऊन गेले. यांचे बाय प्रोडक्ट इतके आहेत की न सांगण्यासारखे आहेत. एवढं असताना नुसतं पुरस्कार घेण्यात ह्या गाडीव आहेत आणि शेतकऱ्यांना दर देण्यात मात्र पिछाडीव आहेत. मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे, शेतकऱ्यांचा घामाचा पैसा यांनी दिवाळीमध्ये आम्ही कराड तहसील कार्यालयावर आंदोलन केलं होतं, खरडा भाकरी खाल्ली, पण या खरडा भाकरी यांना काही गांभीर्य नाही. म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये एवढंच मी या ठिकाणी सांगतो की शेतकऱ्यांनी यांना घरचा रस्ता दाखवायचा आहे आणि आदरणीय महाराष्ट्राचे पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री यांच्या समोरचं 3 नंबरचं बटन दाबून काँग्रेसच्या हाताला पुन्हा बळकटी जोरात देऊन बाबांची हॅट्रिक करायची, एवढं सांगतो आणि थांबतो. या गावात विधानसभेच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले रुपनवर साहेब, उदयदादा, अजिताप्पा, काटकर सर आणि स्टेजवरली सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी,
मला त्यांनी माझ्यावर बराच काय काय काल प्रयोग केलाय. ह्याच्या आधी परवा कारव्यात पण केला. त्याचा उल्लेख जरा मी बाबा आल्यावर घेतो, का तर लय जण मला म्हणले की तुम्हाला जरा बोललं पाहिजे. मी त्यांच्यावर बोलणारच आहे, का तर मी कैलासवासी दिनकरराव शुद्धजी जगताप आप्पांचा चिरंजीव आहे आणि मी लाचार नाही. कोण लाचार असेल काय असेल ती त्यांच्यापाशी. आपल्याकडं असं दडवादडवीचं ही काय भानगड नाही, ओपन असतं. तर आज मला आवर्जून का सांगायचं आहे तुम्हाला, मराठा समाजानं सुद्धा काल बाबांना पाठिंबा दिला. बाबांना मराठा समाजानं पाठिंबा देण्याचं कारण, मराठा बांधव आपण सगळेच आपण सक्रिय असणारे. माझा भाव इथं जनार्दन आहे. मी त्यांना पण विचारलं, त्याच्या आधी मला कराडमधनं मी काल फोन आला. तर सगळ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक निर्णय घेतला की आपण 2014ला पृथ्वीराज चव्हाण बाबांनी 16% आरक्षण दिलं. पण जी काल महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी पद भोगलं, त्या देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य काय, देवेंद्र फडणवीस म्हणणं सुद्धा चुकीचं ठरल. अनाजी पंत म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. तर बंधूंनो, मी तुम्हाला आवर्जून का सांगतोय की त्या माणसानं, त्या नेत्यानं, एवढ्या मोठ्या नेत्यावर देशातल्या एकाही व्यक्तीचं पृथ्वीराज चव्हाण बाबांच्याकडं मोदीचं सुद्धा धाडस झालं नाही असं बोट करायचं. ही तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. जर माझी मुख्यमंत्री जर पृथ्वीराज चव्हाणांच्यावर अश्लील भाषेत जर बोलत असेल, तर मी तुम्हाला उदयदादा सांगतो, नक्कीच देवेंद्र फडणवीसच्या डोक्यात असणार आहे अतुल भोसलेला पाडायसाठी हा प्रयोग त्यांचा असला पाहिजे. आणि ती बाळ हसते. अरे तुम्ही कुणाच्या घरात जन्माला आला आणि तुम्ही डॉक्टर झाला, जर त्या नेत्याचं वक्तव्य काय आहे ही जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही इतकं मूर्ख असाल मला वाटत नव्हतं. मी विंगातल्या सभेत जरा बोललो, त्याच्यावर पण मी जरा म्हटलं जाऊ दे, लय पण गाली शिरण्यात काय बरोबर नाही. मग विंगातल्या सभेवर मी तुमच्यावर बोललो, तुम्हाला माझ्यावर बोलायला एकही शब्द त्यातला जर तुम्ही माझा परत फिरवला तर मी परत राजकारणात कुठेही दिसणार नाही. मी जी बोललो ना ते तुम्ही फक्त मला त्याची उत्तर द्या. माझं तुम्हाला आवर्जून उल्लेख, हा तुम्ही 3 निवडणुका लढला आणि आता 4थी लढताय. एक उत्तर 2 वेळा तुम्ही लढला कराड दक्षिण मध्ये आणि 3ऱ्यांदा लढला. ती आता 4थी निवडणूक तुमची. ही निवडणूक तुम्ही निवडून येण्यासाठी अमित शहाला आणला, विंगात नेला. देवेंद्र फडणवीसना आणलं, त्यांनी काल तो प्रयोग केला आणि तुम्ही त्यांना काय म्हणता, देवेंद्र दादा बाबांच्या बंगल्यापसली झोपडपट्टी बाबांनी केली नाही आणि बाबांनी भिताडाची उंची वाढवली. तुम्ही सांगितलं की त्या कोपऱ्यात माझे पैलवान उभं राहिले, तिथं कुठल्या पैलवानाचं घर आहे ही तुम्ही जाहीर करा. बरोबर आहे का? बघा कुणी ऐकलंय का?
कुठल्या पैलवानाचं घर आहे ही जाहीर करा. तिथं ही नगरपालिकेची बळकावलेल्या जागेत वडर गल्ली राहती. त्या वडर गल्लीतला माझ्याकडे एक कार्यकर्ता माझ्याकडे कामाला होता. अजून तुम्ही याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगितलं. तुम्ही काय सांगितलं? मी तिन्ही वेळेला समाजात मिसळायचं काम केलं, पडलो तरी. मी तुमचं भाषण बऱ्याच वेळा बारकाईनं ऐकलंय. प्रत्येक तुमच्या त्या भाषणाचा उल्लेख माझ्याकडून 100% तुम्हाला मिळणार आहे. इथं एखाद्यानं वेळ जरी मिळाला नाही बोलाय तरी चालेल, पण मी आज तुमचा पूर्ण समाचार घेणार आहे. मला लाभार्थी शब्द वापरला तुम्ही, मला अडचण नाही. जी तुम्ही बाबांना सांगितलं कारखान्याची निवडणूक, मी सुरेश बाबांना विनंती करतो, माझ्या पिताश्रींना, अहो तुमच्या आज्यानं, सुरेश बाबांच्या आज्यानं रेटरे बुद्रुकची सोसायटी जाळून प्रपंच मोठा केला तुम्ही. ही इथं जर कोण वयस्कर माणसं असतील त्यांना माहिती आहे. मी आज सांगतो, त्यावेळेला दादा कॅम्प्युटर नव्हतं बघा. त्यावेळेला लेजर बघू होते काटकर सर, आणि लेजर जाळायसाठी तुमच्या आजोबांनी तुमच्या पंजोबांनी त्यावेळेला सोसायटी जाळली आणि त्यावेळेला तुमचं कर्ज माफ झालं. हा इतिहास आहे तुमचा. आणि तुम्ही आम्हाला म्हणता लाभार्थी. आम्ही लाभार्थी नाही. लाभार्थीचा तुम्हाला अजून मी शेवट सांगणार आहे. पृथ्वीराज चव्हाणांना तुम्ही सांगितलं इलेक्शनला उभं राहण्यासाठी सभासद द्या. दादा यशवंतराव मोहितेच्या नातवाला तुम्ही सभासद दिलेला नाही. हा ज्याने कारखाना स्थापन करण्यासाठी मेहनत केली, त्या रेटरे बुद्रुक मध्ये त्या माणसाची शेवटच्या घटकात सुद्धा त्या गावात गेल्या, त्याच्या नातवाला तुम्ही सभासद केलेला नाही. केलंय का बघा. माहिती घ्या, मी खोटं बोलत नाही. पूर्ण माहिती घ्या तुम्ही. इंद्रजित मोहिते बाबांच्या चिरंजीवला त्यांनी सभासद करून घेतलेलं नाही. जर यशवंतराव मोहिते भाऊ जर राज्यात मंत्री म्हणून जर गेले नसते, राज्यात जर यशवंतराव मोहिते भाऊ जर गेले नसते, तर तुम्ही कारखान्याच्या चिमणी जवळ सुद्धा दिसला नसता. ट्रस्टचा विषय बाजूलाच बघा. आणि ह्यांनी सांगितलं बाबासनी निवडणूक लढवायला. अरे बाबा कशाला निवडणूक लढवायला पाहिजे? बाबांनी महाराष्ट्राचं राज्याचं मुख्यमंत्री पद भोगलं, केंद्रात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून पंतप्रधानांच्या बरोबर काम केलं. त्या माणसाचं काम आहे कृष्णा कारखान्याची चिमणी बघायचं. फक्त त्या माणसाचं काम एक आहे की कारखान्याच्या प्रत्येक गोष्टीत चौकशी करणं, किंवा त्या नेत्यानं आपल्या कारखाना भागातला आहे, कृष्णा काठचा आहे, कसा चाललाय, त्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती काय, ही मतमोजणी करणं किंवा चौकशी करणं ही पृथ्वीराज चव्हाणांचं काम आहे. पुढल्या पंचवार्षिकला तुला आणलाय खाऊन या. कृष्णा कारखान्याचं पॅनेलच आहे. तू त्या नादाला लागू नको. तुला खाऊन्या आहे पुढल्या पंचवार्षिकला. उदयसिंह पाटील दादा आणि नाव आहे उंडाळकर. इलाज काका मग सांगितलं का अजित आपण, ही दादाला बी जमलं नाही आणि बाबाला बी जमलं नाही. काकाचं कसं होतं, शेजा बी गाड्यातलं काढून घ्यायचं आणि त्याच्या बी अशी खिळी उली होती तुम्हाला.
ही पण ध्यानात ठेवा. आणि तीच वेळ आता हा नेता करणार आहे. एवढीच इलेक्शन, हीच निवडणूक आम्हाला खेळायची आहे. पुढल्या निवडणुकीला आम्हाला कुठली अडचण नाही. तुला वाटत असेल मी माझ्या गावात सुद्धा दादा बघतोय, याच परवाच्या त्या गावातल्या सभेत त्यांनी माझ्यावर एक शब्द काढला नाही. त्यांना माझ्यावर बोलाय कुठलीही संधी नसल्यामुळे त्यांनी लाभार्थीचा विषय काल काढला आणि परवा कारव्यात पण काढ. मला अडचण त्या गोष्टीची नव्हती. मला बऱ्याच जणांनी सांगितलं पैसे दिले का नाही. अहो दादा, तुम्हाला जर वस्तुस्थितीच बघायची असेल, बाबा यायला पाहिजे. मी ह्याचा लाभार्थी काय आहे? अरे मी पैशाच्या मागे लागलेला नाही. मी स्वतः कष्ट करून जगलेला माणूस आहे. पैशासाठी राजकारणात 2014 साली मी घर सोडलंय. मी लाचारी कुणाचीही पत्करली नाही. स्वाभिमान तर बंधूनो, त्यांनी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण बाबांना सभासद करून घ्या. बाबा तुम्ही काय सभासद व्हायचं नादाला लागू नका. का तर कारखाना जसं शिखर बँकेचा घोटाळा काढण्यात तुमची 4 वर्ष गेली, त्याचा कृष्णा कारखान्याचा जर उल्लेख करायचा म्हणलं तर रे सहकारी साखर कारखाना सुद्धा ह्या 7-8 वर्षात किंवा 10 वर्ष झाली असतील किंवा 12 वर्ष झाली असतील, तो कारखाना सुद्धा चांगल्या आणि सुस्थितीत कर्जमुक्त कृष्णा कारखान्यापेक्षा 50-100 रुपये दर जास्त द्यायला लागला. आज कृष्णा कारखान्याची परिस्थितीचा जर विचार केला, आपली रिकव्हरी 12.11 गुणिले 297 रुपये, आपला दर जातो 3597 रुपये. 3597 आपल्याला दिलं त्यांनी 3100, 497 रुपये आपलं त्यांच्याकडून येणं आहे आणि ती येणं आपल्याला मिळत नाही. त्याचं कारण मगाच्या अजिताप्पानं सांगितलं की ह्या गावात 400 किलो आलं. अजिताप्पा, माझ्या गावात आज 500 किलो आहे. ही पैसे कुणाचं? सभासदांच्या पैशावर चाललेला हा खेळ आहे सगळा. 500 किलो मटण, 500 किलो मटण द्यायचं, पण 497 रुपये टना पाठीमागे खायचं. आणि यामुळं आपल्याला विचार करण्याची वेळ आहे.
बंधूंनो, आपापल्यातले मतभेद काय असतील, माझी कारवा आणि वडगाव, कोडोली, दुशार या गावांना विनंती करतो मी. का विनंती करतो तर खऱ्या माशाच्या टाकलेल्या तुकड्यासाठी आपण आपल्या आईवडिलांना विसरून जाणं योग्य नाही. फक्त ही पैशाचा वापर करून पैसा आणि पैशाच्या ह्याच्यावर आपल्यातली काही मंडळी ह्यांच्या मागे फिरती. दुसरं ट्रस्ट. जर यशवंतराव मोहिते भाऊनी ट्रस्ट काढलं नसतं, म्हणजे ट्रस्ट यांनी काढलं वसंतदादा असताना, त्यावेळेस कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टी माझ्या पण एक गाववाले होते त्यावेळेला, गावातल्या मंडळींना माहित आहे, मी नाव घेत नाही. त्यांचं ट्रस्टीला जे ती ट्रस्टी होते त्यांचं नाव त्या पाठीवरलं मागच गेलं आणि त्यांच्या घरातला आज एका नातवाला मेडिकलला ऍडमिशन पाहिजे होतं, तर त्यांना उत्तर काय दिलं, बाबा 25 लाख रुपये आधी रोख भरा तर तुम्हाला ऍडमिशन मिळेल. अहो, ज्या कुटुंबाचं तुमच्या आज्यावर असेल किंवा वडिलावर असेल इतकं प्रेम होतं, त्या कुटुंबानं 25 लाख दिल्याशिवाय तुम्ही त्यांचं ऍडमिशन केलंच नाही. त्यांची 25 लाख द्यायची तयारी नव्हती. त्यांनी विनंती केली तुम्हाला, ह्या वर्षी 10 लाख भरतो, पुढल्या वर्षी 10 लाख भरतो, त्याच्या पुढल्या वर्षी 5 लाख भरतो. आणि तुम्ही सांगता काय, मी शेतकऱ्यांच्या पोरांचा विकास करतो. माझ्या पोराचा विकास केला, तो म्हणला ना लाभार्थी, माझ्या पोराचा विकास केला, तो बघायचा असला तुला, जर खरंच तू सुरेश भोसलेंच्या पोटाला जन्म घेतला असलास आणि तू डॉक्टर असलास, अरे बाळा तू कसा डॉक्टर झालास मला माहिती असणार. मी लाभार्थी, मी इकत जाणार आणि तुझ्या 10-15 हजारासाठी माझ्या पोराचा पाय काढायला, पाय काढण्याच्या वेळेला गेलास, ट्रीटमेंट काय दिली, कधी दवाखान्यात फिरलायस का, माहित आहे का तुला? अरे मी राजकारणात तुमच्या विरोधात असतो, तुम्ही माझ्या पोराचा पाय काढण्यापासून प्रयत्न केला, 24 तास तुम्ही त्याला ट्रीटमेंट नाही दिली, आणि लाभार्थी म्हणतो रे शब्द, लाभार्थ्याचा शब्द तुला अजून माहित नाही बाळा. तू सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलास. लाभार्थी हा शब्द वापरला तू. लाभार्थी कुणाला म्हणतात? तीच माझा पोराला मी संचितला ऍडमिट केला आणि 3 लाख रुपये, 2 बोट काढायसाठी 3 लाख रुपये खर्च केले. ती मला माहिती आहे कुणी प्रयोग केला तो. तू माझ्या नादाला लागू नको, नागडा करूनच सोडणार, नागडा करूनच सोडणार, आणि तुझ्या आयुष्यात तू कधीही आमदार नाही होणार. पुढली 25 वार्षिक सुद्धा कृष्णा कारखान्याची निवडणूक खेळून दाव. मला गरज नाही राजकारणाची, खुर्चीची. मी गेल्या वेळेला सुद्धा मी अविनाश दादांचं काम केलंय. जो सत्यानं झटतो, सत्यासाठी राहतो, त्याच मी काम करतो. त्यातलं एक उदाहरण पृथ्वीराज चव्हाण. देशात कुणी असं बोट करायची हिंमत नाही झालेली, म्हणून मी त्या नेत्याच काम करतो. 2012 साली तुम्ही मला सांगितलं होतं 1 लाख पगार आणि 50 लिटर डिझेल आमच्या मागणं फिरायला. अरे आम्ही काय जातीवंत दिनकराप्पाच्या घरात जन्मलेलो आहे. इथं 5 पैसे घेऊन राजकारण करत नाही.
आणि ही जर तुम्हाला कुणाला बघायचं असेल, धीरज तू येऊन बाबांना दाखव. तो म्हणतोय ना लाभार्थी, तू ये स्टेजवर, तुझा पाय फक्त दाखव ह्या लाभार्थीनं काय केलं. उदय दादा तुम्ही डोळ्यानं बघा. या अरे 2 मिनिटं ये. काय व्याज काम आहे, लाभार्थी आहे मी. संचित हॉस्पिटलला मी 3 लाख खर्च केले ते. कारण पाय फक्त बाबाशी दाखव. मीडियाला दाखवायची गरज नाही. पाय काढ नाही ना, दाखव बाबा ना दाखवाय काय अडचण. हा त्याच्या डोळ्यातनं पाणी येतं. तुम्ही 48 का 24 तास ट्रीटमेंट नाही दिली. ट्रीटमेंट मला काय वाटलं असेल का, तर माझं पोरग ही तुमच्या उराव बसते सारखं. का रे, अरे कुणी सांगितलं हे लाभार्थी. अरे काय, अरे मागल्या वेळेला टीव्ही फोडलास, आता काय फोडणार. ती पण लगा मलकापूरच्या धनगर समाजाची जमीन तुमच्या त्या आज्यावर मला बोलायचंच नाही. मेलेल्या माणसावर मी कधी बोलत नाही आणि माझी संस्कृती नाही. माझ्या बी घरात राज्याचं राज्यमंत्री पद होतं. आम्ही असली लाचारी नाही रे पत्करली. तुझं 14,000 रुपये बिल. त्याच दिवशी मी दवाखान्यात सांगितलं, कोण माई चालवला असेल त्यानं मला पैसे मागाया. अरे थोडी तरी तुला लाज वाटाय पाहिजे होती की आज वयात आलेल्या पोराच्या 20-25 वर्षाचा पाय काढण्याबद्दल तुम्ही गेला आणि तुम्ही सांगता लाभार्थी आहे. देवेंद्र फडणवीसच्या समोर. फडणवीसला काय माहिती रे. मी सहन केले. आज मी तुम्हाला का सांगतोय, मला बरेच दिवस 4 दिवस झालं मला फोन येते. मी पण प्रत्येक गोष्टीचा विचार करून बोलतोय. एक वेळा गेलेला तोंडातनं एक शब्द परत माघारी घेताना 100 वेळा विचार करावा लागतो. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्र्याच्या तोंडातनं गेलेला शब्द आज देशात चर्चा आहे. देशात तुम्ही कुणा बोलता ह्याचा सुद्धा अभ्यास केला नाही. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, अहो ज्या यशवंतराव मोहितेच्या नातवाला तुम्ही सभासद केलेला नाही, मदनराव मोहितेंची अवस्था काय. वाघासारखा नेता होता, वाघासारखा बिबट्या करून जोडला त्याला तुम्ही पाक. त्या नेत्याचा गट सुद्धा जीवन ठेवला नाही, अशी परिस्थिती तुम्ही करून ठेवली. स्टेजवरनं भाषण करायला सुद्धा उठून देत नाही तुम्ही. एवढी तुम्ही स्वतःच्या घरातली कार्यरत असलेली नेते मंडळी इजवून टाकली का माझं बाळ आमदार झालं. अरे तुझं बाळ कुठेतरी सोड की र. काय इथं बाळ तुझं नाचिवती सारखं. मतदारसंघ सोडा आणि बाबांनी इकडे जावा आणि बाबांनी तिकडे जावा. मला वेळ कमी पडतोय. उद्या परवा मिळाला वेळ तर बोलीन, 100% बोलीन. फक्त आवर्जून तुम्हाला मी सांगतो आणि माझी विनंती आहे तुम्हाला, पुन्हा ह्या आयुष्यात कधी उभा राहिलं ना पाहिजे. कधीही ह्यांच्या खानदानीत मदनराव मोहिते त्यावेळेला म्हणायचे की माझा 68 वर्ष वय झालं, मला कळतं कुणाचा प्रचार करायचा. तसं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रत्येकानं 10 मतं फक्त गोळा करा. 10च 30 ते 40 हजाराच्या आत बाबा निवडून येत नाही. 40,000. त्यासाठी तुम्हाला
उद्याचा सोमवारचा दिवस आहे प्रचाराचा, त्याच्यानंतर तुम्ही त्या आपापल्या पद्धतीनं गावागावात काम करा आणि येणाऱ्या 20 तारखेला हाताच्या चिन्हा समोरचं बटन फोटो आहे, हाताचं चिन्ह पण आहे, बाबांचा फोटो पण आहे आणि 3 नंबरचं बटन दाबायचं आहे. ती दिसलं त्याचा बी दिसला फोटो बघू नका. आयुष्यात कधी कुणाच्या हातात हात न देणारी ही संस्कृती आहे, यांची पिढी आहे. मी पण 9 महिने काढलेत बरं का, तुम्हाला सांगतो 9च महिने. सगळ्यात वाईट प्रवृत्तीची मंडळी आहे. मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो, एखाद्यानं चुकून सुद्धा कारवे गावातल्या सुद्धा मंडळींना माझी आवर्जून विनंती आहे, तुमचा पण शेवट करत आणला. बघा, मी वाईट उद्देशानं बोलत नाही, तुम्ही लक्षात घ्या. ज्या नेत्यानं गाव सांभाळलं त्या नेत्याच्या सुद्धा कुटुंबाला संपवण्याचं काम ह्या अतुल भोसलेनं केलं. बघा, माझ्या गावात सुद्धा जी मंडळी त्यांच्या बरोबर होती त्यांना सुद्धा संपवलं. ती सुद्धा हातालाच मतदान करणार आहे. तशीच माझी तुम्हाला सुद्धा विनंती आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला हाताच्या चिन्हा समोरचं बटन दाबून 30 ते 40 हजाराच्या मताने बाबांना निवडून आणूया एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा यांच्या विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं जी सभा पार पडते त्या सभेला व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय पृथ्वीराज बाबा, मुद्दामून या सभेला प्रांतिकवरनं उपस्थित राहिलेले आमचे माजी आमदार रुपनवर साहेब, ज्यांनी मराठा क्रांतीमधून अर्ज भरला होता आणि अर्ज मागं घेऊन ज्यांनी बाबांना या ठिकाणी पाठिंबा दिला ते जनार्दन देसाई, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वांची माफी मागतो. कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे, वक्ते अजून बोलणार आहेत आणि आचारसंहितेचं पालन करत आपल्याला हे सर्व कार्यक्रम पार पाडायचा आहे. त्यामुळं सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करून व्यासपीठावर विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या सभेच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले कारवे गावातील पंचक्रोशीतील सर्व मतदार बंधू भगिनींनो, तरुणिक मित्र, पत्रकार मित्रो, माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्यासमोर बऱ्याच गोष्टी मांडल्या की सहसा या निवडणुकीमध्ये या गोष्टी कधी चर्चिल्या नव्हत्या, पण त्याचं कारणही तसं घडलं. कारण समोरून ज्यावेळी ॲक्शन होती त्यावेळी दुसऱ्या बाजूनं रिॲक्शन होती आणि माझ्या आधीच्या वक्त्यांचं हे रिॲक्शन होतं की ज्या गोष्टी ह्या मागच्या 50-60 वर्षामध्ये घडल्यात त्या घडलेल्या गोष्टी, अनुभवलेल्या गोष्टी त्यांनी या सभेच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण मित्रो, या गावाला जी स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे ही परंपरा फार महत्वाची आहे. कारण मगाशी अजित आप्पांनी संभाजी बाबांचं नाव घेतलं, के थोरात सरांचं नाव घेतलं, त्यानंतर LY पाटील साहेबांचं नाव घेतलं आणि या घराचा, काकांचा म्हणजे उंडाळकर परिवाराचाही तेवढ्याच जवळकीचा नाता आहे. कारण काकांचे थोरले बंधू
शामरावांना, जे मार्केट कमिटीचे पहिले लोकनियुक्त सभापती होते, ते या गावचे जावई आहे आणि तेही स्वातंत्र्य सैनिक होते. म्हणजे ही परंपरेनं चालत आलेली गोष्ट आहे की ज्याच्यामुळं तुमचे आमचे किंवा या काँग्रेसचे हे तेवढंच घट्ट नातं आहे जेवढं आपलं भाऊबंदकीचं असतं. म्हणून मित्रो, मी फक्त 2-3 गोष्टीच आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला कुणावरती व्यक्तिगत टीका करायची नाहीये, पण आज परिस्थिती जी निर्माण केली गेली त्या परिस्थितीला जर का सामोरं जायचं असेल तर त्या वास्तवाची सर्वसामान्य माणसांपुढं त्याचं चित्र मांडणं हे आज आपलं सर्वांचं काम आहे. कारण आजचा जो तरुण आहे, जो स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये जन्माला आला, त्याला मताचा अधिकार मिळाला, त्याला पूर्वीची परिस्थिती माहीत नाहीये. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाची अवस्था काय होती, देश कसा निर्माण झाला, देशाची ताकद, सामूहिक ताकद कशी निर्माण झाली, या गोष्टी त्याला माहीत नाहीत. त्याला फक्त आता भौतिक गोष्टी शिकवल्या जातात किंवा भौतिक गोष्टीला भुलवून त्याला या ठिकाणी वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला जातोय. मित्रो, ज्यावेळी या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी देशाची लोकसंख्या फक्त 40 कोटी होती आणि आपल्या देशाला अन्नधान्यावरती दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागत होतं. मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये काँग्रेसच्या विचारसरणीनं जी काही तत्कालीन सरकार निर्माण झाली, त्या सरकारांनी या देशाला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी एक संकल्प केला आणि तो आज तडीस गेलेला आहे. म्हणून 140 कोटी जनता होऊन सुद्धा हा देश अन्नधान्य इम्पोर्ट करत नाही. आजही आपल्या देशातून निर्यात होते. ही काँग्रेसनं हरित क्रांती केली म्हणून आपल्याला शक्य झालं. ज्या देशात अणुबॉम्ब बनत नव्हता त्या देशामध्ये सुईची टाचणी बनत नव्हती, ती सुद्धा या देशामध्ये अणुबॉम्ब बनवण्याची ताकद काँग्रेसनं निर्माण केली. मग सर्वांगीण विकास जर का काँग्रेसच्या विचारसरणीनं, काँग्रेसच्या ध्येयधोरणानं घडला असेल तर निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राचं पुरोगामी महाराष्ट्राची ज्याची संकल्पना ज्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांनी मांडली, त्यांनी सुद्धा या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून निर्माण केलं आणि या राज्यामध्ये बहुजनांना मोफत शिक्षणाची सवलत त्यांनी पहिल्यांदा निर्माण करून दिली आणि त्यामुळं बहुजन समाज आज शिक्षित झालाय. मग सहकाराच्या माध्यमातून, शेती औद्योगिक क्रांतीतून असेल, अनेक उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी काँग्रेसची धोरणं निर्माण झाली आणि त्या धोरणाच्या आधारे आज सर्वजण या ठिकाणी सहकारी क्षेत्रामध्ये, मग तो साखर कारखाना असेल, सूतगिरणी असेल, दूध संघ असतील, त्याच्यानंतर विणकाम करणाऱ्या हातमाग असतील, अशा विविध संस्था या सहकाराच्या माध्यमातून उभारल्या, खाजगी उद्योगधंदे उभारले, MIDC उभारल्या. ही काँग्रेसची देण आहे. आणि हे कायदे बनवले कोणी? कारण आज बऱ्याच ठिकाणी उद्योगधंदे उभारले का नाही याच्यावरती चर्चा होते. अरे पण नुसते उद्योगधंदे उभारून चालत नाहीत, त्या उद्योगधंद्याला पोषक असं वातावरण करणं, कायदे करणं हे कायदे मंडळाचं काम असतं. आणि ते काम विधिमंडळामध्ये होतं आणि ते काम या मतदारसंघातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी केलंय. त्याच्यामध्ये बाबाही सामील आहे. म्हणजे उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी पोषक वातावरण केलं. ह्याचा उल्लेख कुठेच करायचा नाही. आज आम्ही मोठ्या अभिमानानं सांगतो की रयत कारखाना कर्जमुक्त झाला. हो, आम्हाला मान्य होता तो अडचणीत होता, पण आम्ही तो कर्जमुक्त करून दाखवला. ते सुद्धा आम्ही
त्या काळातली जी धोरणं होती त्या धोरणाच्या आधारानं आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत केली आणि त्यातून तो कारखाना कर्जमुक्त होऊ शकला. ही दोन्ही बाजूने कामं झाली. नुसत्या कारखान्यानं हे कामकाज केलं म्हणून झालेलं नाही. कामकाजाच्या विश्वस्त मंडळानं काम केलं, संचालक मंडळानं काम केलं, त्याबरोबर शेतकऱ्यांना आणि कामगारांनी काम केलं म्हणून तो कारखाना कर्जमुक्त होऊ शकला. आणि 3150 एक रकमी शेतकऱ्याच्या ऊसाला बी भाव दिला. आणि त्याचबरोबर जो उत्पादक आहे त्या उत्पादकाला प्रत्येक टनाला 1 किलो साखर ही सवलतीच्या दरामध्ये दिली आम्ही. जी आमची साखर टेंडरमध्ये विकली जाते तीच साखर शेतकऱ्याच्या घरामध्ये आज आहे. ही अचिव्हमेंट काँग्रेसच्या विचारसरणीची आहे. हीच अचिव्हमेंट काकांनी जी 35 वर्ष या मतदारसंघाची जी राखण केली, हा मतदारसंघ एक रोल मॉडेल म्हणून या राज्यामध्ये उभा केला, ही त्यांची देण आहे. काकांनी प्रस्थापित सरंजामशाही लोकांना कधीही या ठिकाणी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये येऊन दिलं नाही. त्याचं खरं कारण हे आहे, कारण काकांना सामान्य माणसाला सत्तेच्या केंद्रस्थानात न्यायचं होतं. कारण चव्हाण साहेबांची ती एक विचारसरणी होती, त्यांचे जे विचार होते, हे राज्य जर का घडवायचं असेल आणि राज्याच्या माध्यमातून देशाला जर का ताकद द्यायची असेल तर सर्वसामान्य माणूस हा सत्तेच्या केंद्रस्थानात गेला पाहिजे, ही त्यांची मागणी होती. आणि त्या पद्धतीनं काकांनी या ठिकाणी काम केलं. मित्रो, बोलण्यासारखे अनेक विषय आहेत, पण जाता एकच सांगेन की उद्यापासून तुमच्या गावामध्ये आमिषांना पूर येणार आहे. म्हणजे 14ला यादी बनली, 19ला यादी बनली, कालच्या कारखान्याला पण यादी बनली आणि आजच्या 24ला पण यादी बनणार आहे किंवा बनली पण असेल. माझी कृपा करून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, त्यातलं काहीही घडणार नाहीये. त्याचं कारण असं आहे, ज्यांना फक्त समाजाला झुलवायची सवय लागली, समाजाला स्वतःच्या स्वार्थासाठी गुलाम करायचं, मानसिक आर्थिक सर्व बाजूनी. जसं मगाशी बंडानानाने सांगितलं, त्यांनी भाषण केलेलं नाही, त्यांनी त्यांचं वास्तव या ठिकाणी मांडलंय. समाजासमोर उघड करून दाखवलं की मी काय झालं माझ्याकडनं आणि आजची अवस्था काय आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, त्यांचं भाषण तुम्ही ज्यांनी ऐकलंय त्यांच्या भाषणामधला एकच वाक्य फक्त लक्षात ठेवा, हे सगळे आमचे लाभार्थी आहेत. हे कोण बोलू शकतं? ज्यांची मानसिकता ही सरंजामशाही प्रवृत्तीची असते. मित्रो, वाक्य किंवा शब्द कटू आहेत, माफ करा, मला कुणावरती व्यक्तिगत टीका करायची नाही. अरे पण समाजाला तुम्ही गृहीत धरताय, ही सगळ्यात मोठी चूक आहे. लोकशाहीमध्ये मतदार राजा असतो, भांडवलदार नसतो. पण आज हे भांडवलदार तुम्हाला गुलाम म्हणून खरेदी करू पाहतायत. मग नोकरीच्या आमिषानं असेल किंवा मताला पैसे देण्याच्या आमिषानं असेल, त्यांचे गावोगावी एजंट आहेत की त्यांना विचारल्याशिवाय तिथं पाणी हलत नाही. आणि ही व्यवस्था काकांनी 80 सालापूर्वी मोडीत काढण्याचा प्रयत्न करत करत आजपर्यंत इथपर्यंत आणली. दुर्दैवानं काका हाच आयातीत नाहीयेत, पण त्यांनी जो विचार जपला, या मतदारसंघाचं जे संरक्षण केलं, हा मतदारसंघ विकासाच्या सूत्रामध्ये बांधला, ते सूत्र आणि या मतदारसंघाची जडणघडण बिघडवण्याचे ही सरंजामशाही प्रवृत्तीची माणसं काम करतायत. त्यामुळं कोणत्याही आमिषाला, ना मताच्या पैशाला, ना नोकरीला, ना अन्य कोणत्याही आमिषाला बळी पडू नका मित्रो. एक दार बंद झालं म्हणून सगळी व्यवस्था बिघडत नाही. आपल्याकडे असंख्य दरवाजे आपण उघडू शकतो, पण ताकद पाहिजे, मानसिकता पाहिजे, संघर्ष करण्याची भूमिका पाहिजे. 50 वर्ष हा समाज चाललाय ना, फक्त व्यवस्थेपुढं
आणि परिस्थितीमुळं कधी झुकू नका. कारण जी माणसं स्वतःला स्वतःचा स्वाभिमान जर का कोणापाशी गहाण ठेवून तडजोड करत असतील तर माफ करा, त्याच्यामध्ये पुरुषार्थ उरलेला नाही. आणि आज कराड दक्षिणमध्ये मला वाटत नाही की अशी माणसं फार असतील. ही माणसं स्वाभिमानी आहेत. कारण आजपर्यंत त्या लोकांनी अशा शक्तींना आजपर्यंत थोपवलंय, सरंजामशाही प्रवृत्तीला थोपवलंय. अनेक असंख्य अडचणी आल्या, पण काकांनी कधीही संघर्ष सोडला नाही. कारण त्यांना माहीत होतं की मी संघर्ष सोडला तर ही सामान्य माणसं या संघर्षाला कमी पडतील. म्हणून सातत्यानं काकांनी त्यांच्यावर व्यक्तिगत जरी हल्ले झाले तरी सुद्धा काकांनी संघर्ष कधी सोडला नाही. आणि आज तीच माणसं सांगतायत की रयत संघटनेचं कोण उभं आहे का, काकांच्या घरातलं कोण उभं आहे का, नेते उभे आहेत का. मित्रो, माझ्या दृष्टीनं उमेदवार कोण ही गौण बाब आहे. कारण जी परंपरा या मतदारसंघाने जपली, मग ते भाऊ असतील, काका असतील किंवा आता बाबा असतील, ही काँग्रेसची विचारसरणी आहे. आणि काकांनी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये ही रयत संघटना आणि काँग्रेस ज्यावेळी एकत्र केलं त्यावेळी काकांनी एकच सांगितलं होतं की मी स्वातंत्र्य सैनिकाच्या घरातला आहे, माझी पार्श्वभूमी स्वातंत्र्य सैनिकाची आहे, मी कधीही प्रतिगामी विचारसरणीला थारा देऊ शकणार नाही. आणि त्याच्यासाठी मी काय, माझा मुलगा असेल, हा अखंड संघर्षासाठी मी समाजामध्ये आणलाय. हे काकांचं वाक्य होतं. भलं काकांचा आणि बाबांचा संघर्ष झाला, पराकोटीचा संघर्ष झाला, पण तो संघर्ष वैचारिक होता, व्यक्तिगत संघर्ष नव्हता. आणि त्या संघर्षाची हानी दोघांनाही पोचली. मग ती सामाजिक असेल, राजकीय असेल, पण ती कार्यकर्त्यांपर्यंत पोचली. म्हणून शेवटी विचार करून या सर्वांनी एकच निर्णय घेतला, जर का अशा शक्ती फोफवत असतील तर आपसातले जे वैचारिक मतभेद आहेत, जे गैरसमज आहेत, ते बाजूला करून आपल्याला पुन्हा एकदा या समाजाच्या हितासाठी या सरंजाम आणि प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांना रोखण्यासाठी, पुन्हा एकदा विकासाची पाठराखण करण्यासाठी आपल्याला एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आणि त्यांनी याच्यामध्ये पाहिलं काय, तर त्यांनी एवढंच पाहिलं की भविष्यातल्या युवकाचं भवितव्य. आज तो बेरोजगार आहे, मला हेही माहीत आहे की त्यांचे प्रश्न असंख्य आहेत. पण मित्रो, हे वास्तव पण तुम्ही स्वीकारलं पाहिजे की ब्रह्मदेव जरी उतरला तरी तुमचे रोजगाराचे प्रश्न हे तुम्हाला सोडवावे लागत नाही, नोकऱ्या देऊन प्रश्न सुटणार नाहीत. कारण शेवटी एखाद्या संस्थेचं बर्डन जे असतं नोकरदाराचं, ते लिफ्ट करण्याची एक लिमिट असते, एक त्याला मर्यादा असते. आणि ती ज्यावेळी मर्यादा एक्सेस होते त्यावेळी त्या संस्थेवरती आर्थिक बोजा वाढतो आणि ती संस्था ही अडचणीत जाऊ शकते. म्हणून ह्यांनी कितीही शब्द दिले तरी ह्यांना माहिती आहे की आपल्या मर्यादा किती आहेत. त्यामुळं हे फक्त आश्वासन देतात, आश्वासनाची पूर्तता कधीही होत नाही. आणि काँग्रेस ही विचारसरणी अशी आहे, हे आश्वासन देण्याआधी 10 वेळा विचार करते. बरेच जण काँग्रेसवर टीका करतात, निर्णय करत नाहीत. अरे, जे वास्तव आहे ते वास्तव समजून घेतल्याशिवाय निर्णय करणं फार चुकीचं असतं. कारण एकदा निर्णय केला की परत फिरता येत नाही. म्हणून तर काँग्रेसनं म्हणजे संजय गांधी निराधार योजना चालू केली. आज 35 वर्ष झाली ती योजना आजही समाजामध्ये चालू आहे. कुठली निवडणूक आली म्हणून कधी ती थांबली नाही. पण आज परिस्थिती काय आहे, आज भगिनींसाठी लाडक्या बहिणीसारखी योजना आणली, चांगली योजना आहे, सगळ्यांनी तिला पाठिंबा दिलाय. पण त्या योजनेचा आराखडा नव्हता म्हणून आयोगानं ती थांबवावी लावली. आणि आज प्रचार काय होतोय की आमचं सरकार नाही आलं तर योजना बंद होईल. अरे, काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये सरसकट सर्व महिलांना
3,000 रुपये देणार आहेत. बाबाच त्या जाहीरनामा कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि काँग्रेसने ते करून दाखवलं कर्नाटकामध्ये आणि तेलंगणामध्ये. कधीही जाऊन बघू शकता तुम्ही. कर्नाटकच्या सरकारनं किंवा तेलंगणाच्या सरकारनं बाबा पेपरला ॲड देऊन ते जाहीर केलंय की तुम्ही या योजना पाहायला आमच्याकडे येऊ शकता, तुमचं आम्ही स्वागत करू. अनेक विषय बोलण्यासारखे आहेत, कारण निवडणुका हे प्रबोधनाचं काम करतात. हे मी नाही, चव्हाण साहेब सांगत होते. कारण अनेक विषयावरती उहापोह होतो, समाजाची जागृती होते. पण आज ज्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबते ती यंत्रणा खालच्या पातळीवरती चालली आहे. मित्रो, माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की या गोष्टीकडे न पाहता आपलं जे ध्येय आहे, आपल्याला जे साध्य करायचं आहे, या मतदारसंघाचा, आपल्या गावाचा, आपल्या विभागाचा विकास जो साधायचा आहे, मग तो सर्वांगीण आहे. तो साधण्यासाठी उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला जागरूक राहणं गरजेचं आहे आणि हाताच्या चिन्हापुढचं बटन दाबून बाबांना भरघोस मतांनी निवडून आणा, एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि खात्री बाळगून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. सर्वांचे लाडके नेते, कराड आणि महाराष्ट्राचे आणि देशाचं स्वाभिमान, ज्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर बरं का की या राज्यात आणि देशात नावलौकिक केलं, ते आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा, उदयदादा, तसंच कराड शहर हा बरं का आपल्या सर्वांना माहीत आहे की कृष्णा कोयनेच्या प्रतिसंगमावर वसलेला आहे. तसंच बरं का या ठिकाणी उदयदादा आणि पृथ्वीराज बाबांचा या ठिकाणी संगम झालाय. काय म्हणालाच नाही दिली, जर देशाला नाही जगाला दिशा दिली छत्रपती शिवाजी राजेंच्या सारखं जगत राजा कोण झाला नाही, हा इतिहास आहे. मित्रांनो, मी काही छोट्या मोठ्या 2 घोषणा देणार आहे, त्या घोषणेवर आपण प्रत्युत्तर द्यावं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती जिजामाता की जय. छत्रपती जिजामाता की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. मित्रांनो, मुद्दाम बरं का की मी आज छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तुम्हाला आज आश्चर्य वाटलं असेल की फारुख पटवेकर एक मुस्लिम मावळा आहे. खरंच मीच नाही, माझा मुस्लिम समाज छत्रपती शिवरायांच्यावर आम्ही सर्व मावळे प्रेम करतो. पण ह्या इतिहासकारांनी बरं का किंवा ह्या राजकारणी लोकांनी बरं का छत्रपती शिवराया आमचे आहेत, छत्रपती शिवराया तुमचे नाहीत, ह्या राज्याचे सर्व जाती धर्माचे छत्रपती शिवराया आहेत. ज्या राजाने आम्हाला मान आणि सन्मान दिला, ज्या राजाने आम्हाला मशिदी बांधून दिल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारमध्ये शाही मशीद बांधून दिली आणि शाही मशीद बांधून दिल्यानंतर मित्रांनो, आता वेळ कमी आहे म्हणून जास्त खुलासात बोलत नाही, त्या मशिदीचं नाव काय ठेवायचं तर चर्चा चालली होती. त्यावेळेला माता आमची जिजामाता, अशीच माता सगळ्यांच्या नशिबाला यावी. खरंच बरं का की त्या जिजामाताने विचारलं की मुस्लिम बांधव कुठल्या भाषेत प्रार्थना करतात, तर त्यावेळेला काळजीने सांगितलं की मुस्लिम लोक अरबीमध्ये प्रार्थना करतात. अरबीमध्ये जर राजाने बांधलेल्या मशीदचं नाव काय ठेवता येईल? अरबीमध्ये शाह म्हणजे राजा, शाही म्हणजे राजेशाहीने बांधलेली मशीद, त्या मातेने बरं शाही मशीद म्हणून त्या मशिदीचं नाव ठेवलं. अहो, किती विचार आणि विद्वान होते त्यांचे. अहो, त्या शुभा त्यांनी घडवला, त्यांनी विचार दिले देशाला आणि राज्याला आणि जगाला. खरंच तुम्हाला सांगतो बरं का की मित्रांनो, मी तसंच बरं का की संभाजी महाराजांचं नाव का घेतलं, आपल्यासमोर एक प्रश्न आला असेल की फार झालं तर संभाजी महाराजांच्या बाबतीत इतिहासकारांनी फार इतिहास वेगळा लिहिलेला आहे. ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला सोडून गेले, महाराष्ट्र भयभीत अवस्थेत होतो, आम्ही सगळे विचारात होतो की काय होणार माझ्या महाराष्ट्राचं, काय होणार आमच्या या जनतेचं. त्यावेळेला ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांनी राज्य स्वीकारलं, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा जर काम त्यांनी काय केलं असेल, छत्रपती शिवरायांनी जी मशीद बांधत होते ती निंब्यावर राहिली होती. किळशी गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यात, ती पूर्ण मशीद तयार करून ह्या छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या हा इतिहास आहे. आज मी रत्नागिरी जिल्ह्यात किळशी गावात जाऊन बघावं. त्याचबरोबर मी भारत माता की जय एवढ्यासाठी बोललो की मध्ये बरं का की 2-4 वर्ष एक डिबेट सारखं चालू होतं. आले का मुसलमान भारत माता की जय म्हणत नाहीत, आले का मुसलमानांच्या विषयी काहीतरी बरं का कोणतरी डिबेटला एक सांगतो, एकच मिनिट,
कोणतरी डिबेटमध्ये सांगतो मेरे नरडे में छुरी भी फिराएंगे तुम्ही भारत माता के नाही जे बोलू. अरे आम्ही ज्या वेळेला जन्म घेतला त्यावेळेला आमच्या आईनं सांगितलं मादरे वतन वतन हमारी माय हम उसकी हिफाजत करेंगे. ह्या मातीच्या मातीत पोटात जन्माला आलो, ह्या मातीतच आम्ही दफन होणार आहोत. कुणीतरी काहीतरी बोलून चालणार नाही. दुसरं जाता एक गोष्ट सांगतो मित्रांनो, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, कश्ती को मत बदलो कश्ती का रुख बदलो किनारे मिल जाएंगे. मित्रांनो दुसरी एक गोष्ट बरं का की परवा कोणीतरी आपल्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात सांगितले कराडमध्ये बरं का की आम्ही लीड घेणार. मी या ठिकाणी चॅलेंज करून सांगतो प्रस्थापितांच्या विरोधात माझं गाव जातो. आम्ही 60% बाबांना मतं मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला लिहून देतो आणि पुढच्या वेळेला ज्या वेळेला बाबा निवडून आल्यानंतर या ठिकाणी आलो 60%पेक्षा 1% जरी आम्ही कमी मतं मिळवली असेल तर आम्ही तुमच्या समोर येणार नाही एवढी दगावाई देतो. फूलों में फूल बहुत है, गुलाब की बात कुछ है और है, नेता में नेता बहुत है, लेकिन पृथ्वीराज बाबा की बात कुछ और है. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीरत्न महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांना माझे विनम्र अभिवादन. आदरणीय पृथ्वीराज बाबा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित व्यासपीठ सर्वांना माझा नमस्कार. आणि समोर बसलेल्या माझ्या कारवे गावातील व परिसरातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा जय शिवराय. आज आपल्या गावामध्ये व पंचकोशरीमध्ये मी एक निस्वार्थ मराठा योद्धा जरांगे पाटील, मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विचाराने व प्रेरणेने चालणारा एक जरांगे पाटलांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे. आज माझ्या गावामध्ये धर्माज यलवाई बाबा पाटील यांच्या पार्टीमधून माझी पत्नी ही सदस्य असून मी धर्मराज यलवाई बाबा पाटील पॅनलचा मी सदैव ऋणी राहील की त्यांनी मला या ग्रामपंचायतीमध्ये मला तिकीट दिली आणि मी चांगल्या बहुमताने निवडून आलो आणि निवासदादांचाही सदैव आदर करत राहील. मी पहिल्यापासून मराठा समाजाचं काम 2017 पासून मी माझ्या मुलीला सोबत घेऊन कारवे परिसरामध्ये, कराडमध्ये, सातारामध्ये, मुंबईमध्ये सुद्धा मुलाला घेऊन भाषण करून माझ्या समाजामध्ये जनजागृतीचे काम केलेले आहे. 2023 साली जरांगे पाटलांचं ज्या वेळेला महाराष्ट्रभर आंदोलन प्रसिद्ध झाले त्या आंदोलनाला प्रेरित होऊन मी सर्व राजकीय व्यासपीठ बाजूला ठेवून मी राजकारण सोडून देऊन फक्त समाजासाठी आणि जरांगे पाटलांच्या विचाराने समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सदैव काम करत राहिलो. आम्ही 4 उमेदवारांनी जनार्दन देसाई, प्रकाश पाटील, रवींद्र यादव आणि ऋषिकेश जाधव या 4ही उमेदवारांनी जरांगे पाटलांच्या विचाराने आम्ही शेवटपर्यंत चालत राहिलो आणि त्यांनी ज्यावेळेला उमेदवारी अर्ज भरायला सांगितला त्यावेळेला मी अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर आम्हाला त्यांनी अर्ज मागं घ्यायला सांगितला. पण आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिला अहवाल की कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज बाबांच्या विरोधात सीट द्यायची नाही असा पहिला अहवाल आम्ही महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांना आम्ही दिलेला होता. आणि त्या पद्धतीने फक्त एक अर्ज भरायची प्रोसेस म्हणून फक्त आम्ही अर्ज भरले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा आदेशाने आम्ही अर्ज पाठीमागे काढले आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट आदेश दिलेला आहे आणि मला वैयक्तिक मला समोर दिलेला आहे. ज्या मीडियामध्ये आता खोट्या पोस्ट करून पाठवल्या जातात की महाविकास आघाडीला पाडा किंवा त्यांच्या अजेंडावरती कुठेही आरक्षणाचा उल्लेख नाही. पण मी आज या स्टेजवरून किंवा या प्रचार सभेमधून मी सांगू शकतो की जरांगे पाटलांनी ज्या अंतरवालीमध्ये आया बहिणी महिलांच्यावर अत्याचार करून, लाठीचार करून ज्यांना जखमी केले, आपल्या मराठा समाजाला, लाखो करोडो मराठा समाजाला मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे उभे राहून शपथ घेऊन गुलाल उधून जे समाजाला फसवले त्या बीजेपी आणि ह्या सरकारला नेस्तनाबूत करा, सुपडा साफ करा, हा जरांगे पाटलांचा आदेश आहे. हा मी छाती ठोकपणे सांगू शकतो. तसेच आम्ही पाठिंबा देताना त्यांनी एक निवडून येणारा उमेदवार आणि निवडून येणाऱ्या उमेदवाराबरोबर आम्ही त्यांची दुसरी एक मी पाहिलं की ज्या वेळेला 2014 मध्ये पहिलं आरक्षण मराठा समाजाला कुणी दिलं असेल तर ते पृथ्वीराज बाबांनी दिलं. म्हणून आम्ही त्यांना बिनशर्त कोणत्याही दबावाला आमिषाला बळी न पडता प्रामाणिक आम्ही त्यांना पाठिंबा काल दिलेला आहे. पाठिंबा देताना आम्ही त्यांना काही गोष्टी बोललो की आमच्या समाजाचं सगळे सोयरेचा आदेश जास्तीत जास्त करून तुम्ही जारी करावा किंवा त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे आणि आमच्या
मराठा आरक्षणाचा प्रश्न बाबा तुम्ही मार्गी लावावा ही तुमच्यापाशी आम्ही विनंती करून आम्ही तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आणि या सर्व भागातील गरजवंत मराठा हा बाबा 100% तुमच्या पाठीशी राहील. आणि तुमच्या पाठीशी नुसता राहणार नाही तर विजयाची हॅट्रिक हा गरजवंत मराठाच फक्त करेल हे बाबा मी तुम्हाला छातीटोकपणे सांगू शकतो. आज माझ्या अनेक सहकाऱ्यांना वाटेल की मी पार्टी बदललेली आहे किंवा पक्ष बदललेला आहे. मी कुठलाही पक्ष किंवा पार्टी ही मागच सोडलेली आहे. मी समाजाच्या आरक्षणाच्या फक्त हक्कासाठी आणि फक्त आरक्षणाच्या हितासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे. बाबा अनेक पक्ष हे अनेक उमेदवार पक्ष बदलत असतात पण मी हा जो पक्ष किंवा मी हा निर्णय तुमच्या पाठिंबाचा घेतलेला आहे तो फक्त मराठा समाजाच्या आरक्षणासाठी घेतलेला आहे हे छातीटोकपणे सांगू शकतो. जर आपल्या भागामध्ये किंवा परिसरामध्ये भाजप निवडून आली तर मराठा समाज हरला हे चित्र निर्माण होईल. आणि जर मराठा समाज हरून द्यायचा नसेल आणि मराठा समाज जिंकवायचा असेल किंवा मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा जरंगे पाटलांचा लढा असाच जर तेवत ठेवायचा असेल तर भाजपला सुपडा साफ आणि या सरकारचा सुपडा साफ केला पाहिजे तरच आपल्या समाजाला आरक्षण मिळू शकतं हे मी ठामपणे सांगू शकतो. मी गावातील व परिसरातील तरुण मुला मुलींना विनंती करतो, शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व मुला मुलींना विनंती करतो की या बीजेपी सरकारच्या किंवा ह्या युती सरकारच्या हिंदुत्ववादी धोरणाला बळी पडू नका. हिंदू मुस्लिम वादविवाद करू नका. याच्यामध्ये तथ्य नाही. जर आपल्या समाजातील मुला मुलींना चांगले शिक्षण उच्च शिक्षण घ्यायचे असेल चांगली नोकरी हवी असेल तर आरक्षणाची गरज आहे. आणि हे आरक्षण बीजेपी सरकार आपल्या समाजाला कदापि देऊ शकत नाही. हे आरक्षण फक्त आणि फक्त हे आघाडी सरकार आणि आघाडी सरकारातले पृथ्वीराज बाबा हेच देऊ शकतात कारण त्यांनी हे मागं आरक्षण देऊन दाखवलेलं आहे. त्यामुळे आपल्या समाजाने आणि गरजवंत मराठ्यांनी 100% बाबांच्या पाठीशी ठाम राहावे. आणि तरुण मुला मुलींनी आपल्या आई वडिलांना सुद्धा सांगावे की जर आपल्याला भविष्यामध्ये चांगले शिक्षण हवे असेल तर आपल्याला महाविकास आघाडीतल्या उमेदवारांना आणि पृथ्वीराज बाबांना निवडून द्यावे लागेल. बाबा मी जातात आले लास्ट शेवटचं सांगतो की आम्ही तुम्हाला पाठिंबा दिल्यानंतर कराडमध्ये एवढा कल्लोळ माजला की समाजातील प्रत्येक व्यक्तीने म्हणजे बीजेपीच्या प्रत्येक पेड कार्यकर्त्याने आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न केला. नुसता धमकवण्याच नाही तर काही 40-50 लोक बाबा त्यांच्या घरी गेलेत. त्या उमेदवारांना येऊन दिलेलं नाही. तर आज ते येणार होते आपल्या तिथं समोर त्यांना येऊन दिलेलं नाही. मला सुद्धा धमकवण्याचा प्रयत्न केला पण मी बाबा तुमच्या समोर मी चॅलेंज देऊन त्यांना सांगतो की मी जरंगे पाटलांच्यासाठी मराठा समाजासाठी प्रामाणिक केलेला आहे. माझा मी जीव सुद्धा द्यायला तयार आहे. समाजाचे जीव त्याग करीन पण माझ्या नादी लागणाऱ्या माझ्या केसाला धक्का लावण्याचा जरी प्रयत्न एखाद्याला केला त्या कराडातल्या पेड कार्यकर्त्यांना आणि इथल्या सुद्धा पेड कार्यकर्त्यांना सांगतो की त्याचं स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं अस्तित्व राहू शकणार नाही. ही चॅलेंज जनार्दन देसाई देत आहे. त्याच्याबरोबर मी लास्ट एक अंकिता बोलतो. मी जर खरोखर प्रामाणिक समाजाचं काम केलं असेल समाजाची सेवा केली असेल आणि समाजाचं आरक्षणाचं काम केलं असेल तर गावातल्या व्यक्तीला आवाहन करतो की कारवे गावातून पृथ्वीराज बाबांना एक का मत होईना पण अतुल बाबांच्या पेक्षा जास्त मत गेलं पाहिजे एवढंच मी आपल्या समोर विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार बाबा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर असलेल्या बंधू भगिनींनो वेळ फार थोडा आहे. 7ला मीटिंग सुरू करून गावातल्याच लोकांनी सगळा वेळ घेतल्यामुळं मला फक्त 5 ते 7 मिनिटं वेळ मिळालेला आहे. मी प्रदेश काँग्रेसकडून तुम्हाला थोडं माहिती जादा सांगण्याकरता वेगळी माहिती सांगण्याकरता आलोय. उद्याच्या 20 तारखेला 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज बाबा यांना हाताच्या पंजासमोरील बटन दाबून विजय करावा अशी विनंती करण्याकरता या सभेचं आयोजन आहे. बंधूंनो मी तुम्हाला 2च मिनिटात फक्त गंभीर बाब काय सांगणार आहे. तुम्ही 2-3 दिवस त्याच्यावर विचार जर केला किंवा कुणीही केला तरी बाबाशिवाय ते मत कुणाला जाऊच शकत नाही अशी माहिती मी तुम्हाला सांगणार. अतिशय गंभीर परिस्थिती आहे. हे भाजपवाले आपल्याला म्हणतायत
लोकसभेला मी फेक नेरेटिव्ह सेट केलं. फेक नेरेटिव्ह घटना बदलतील असं आम्ही म्हणालो आणि म्हणून काँग्रेसच्या बाजूनं मत गेलं. मी त्यांना सांगू इच्छितो आणि तुम्हालाही सांगतो, फेक नेरेटिव्ह नव्हतं, निम्म्यापेक्षा जास्त घटना बदलली आहे. टाळ्या वाजवण्यासारखी गोष्ट नाही, दुःखाची गोष्ट आहे. ह्यातलं महत्वाचं कारण निवडणूक आयोग कोण असावा हे घटना लिहिताना 35 दिवस चर्चा चालली होती. निवडणूक आयोग जर चांगला नसेल तर निवडणुका नीट पारदर्शक होणार नाहीत. आणि म्हणून पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सुप्रीम कोर्ट ह्या तिघाची समिती निवडणूक आयोग नेमेल. मोदी सरकारने 10 वर्षात विरोधी पक्षच नेमला नाही. सुप्रीम कोर्टाला काल कायद्याचं बिल आलं आणि त्यातून सुप्रीम कोर्टाला बाजूला केलं. आणि आता सध्या पंतप्रधान आणि 2 मंत्री ही तिघं निवडणूक आयोगाची नेमणूक करतात. म्हणून मोदीचे पीए होते गुजरातमध्ये, ते निवडणूक आयोग आहेत. कशी निवडणूक पारदर्शक होणार हा प्रश्न महत्वाचा आहे. घटना बदलली. इथं 5 वर्षांनी निवडणूक झाली पाहिजे, त्यात कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. कुठेही जिल्हा परिषदेची निवडणूक, कुठेही पंचायत समितीची निवडणूक, कुठेही नगरपालिकेची निवडणूक, विधानसभा लोकसभा नेत्याच्या निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समित्या कार्यकर्त्याच्या निवडणुका, तुमच्या निवडणुका बंद झाल्या, घटना बदलली. हे अनंत कुमार कर्नाटकचे मंत्री म्हणतात आम्ही घटना बदलणार आहे. अयोध्येचे खासदार भारतीय जनता पक्षाचे म्हणतात आम्ही घटना बदलणार आहे. मोदी शहा त्याच्यावर बोलत नाहीत आणि आम्ही फेक नेरेटिव्ह केलं. कुठली घटना राहिली? या देशाला स्वातंत्र्य काँग्रेसनं दिलं, घटना काँग्रेसनं दिली, 70 वर्ष राज्य केलं. आजचा जो भारत आहे हा कुणी उभा केला? ह्याने उभा केला. विचार करण्याची वेळ आहे. 500 कंपन्या सरकारच्या मालकीच्या उभ्या केल्या, त्यातल्या निम्म्याहून कंपन्या मोदीने विकून टाकल्या. तुमच्या कंपन्या होत्या त्या. 5 पैसे मिळतात, 10 पैसे मिळतात, उद्या पैसे वाटतील. किती वाटतील? करोडो रुपयाची तुमच्या कंपन्या विकून टाकल्या मोदीनं. तुमची मालकी होती जनतेची. हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून बंधून हे निवडणूक महत्वाची आहे. अशी निवडणूक यापूर्वी कधीच नव्हती, पुढे सुद्धा ही अशी निवडणूक होणार नाही. आणि तुम्ही जर चुकीचं वागला तर या देशात निवडणूकच होणार नाही अशी परिस्थिती आहे सध्या. म्हणून राजा कोण? अरे जनता राजा. तुम्ही 20 तारखेला जे ठरवाल ते महाराष्ट्रात होणार आहे. मग राजा कोण? तुम्ही. आमदार खासदार हे तुमचे सेवक असतात. राजा जनता असते. आणि म्हणून राजाला समजून सांगावं लागतंय, राजा 20 तारखेला जागा राहा, रात्र वैरायची आहे. काही होऊ शकतं, पण राजा कधी डगमगत नाही, कारण सगळ्या प्रजेचं हित राजाच्या हातात असतं. आणि जनता राजा आहे लोकशाहीमध्ये. 2 शिवसेना एकामेकाविरुद्ध लढतायत, 2 राष्ट्रवादी एकामेकाविरुद्ध लढतायत. अखंड भाजप त्या बाजूला आहे आणि अखंड काँग्रेस या बाजूला आहे. अशी निवडणूक कधी होते? शरद पवारांनी पक्ष काढला, त्यांना घड्याळ चिन्ह मिळालं. ते राष्ट्रवादीन घड्याळ चिन्ह ही दुसऱ्याला देऊन टाकलं. आणि सुप्रीम कोर्टात शरद पवार लाईन मध्ये उभं राहून कोर्टाला सांगतात की मी काढलेला पक्ष आहे ती माझं मला द्यावं. ह्याच्यासारखं दुसरं दुर्दैव काय? बाळासाहेब ठाकरेंनी काढलेला पक्ष, उद्धव ठाकरेचे वडील बाळासाहेब ठाकरे. पण देवेंद्र फडणवीस म्हणतात बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेचे वडीलच नव्हते, ते एकनाथ शिंदेचे वडील होते. डोकं गरगरायला लावणार आहे का नाही विषय? अशा वेळी काय निर्णय घेणार तुम्ही? शरद पवारही डोकं खाजवत बसले आणि उद्धव ठाकरे. आता सगळ्यांनाच वाचवायचं तुमच्या हातात आहे.
आणि म्हणून 20 तारखेला मतदान करायचं. हे सरकार येण्या अगोदर 2.5 लाख रुपये कर्ज होत आपल्यावर. आज किती झाले माहिती आहे? 9 लाख कोटी. एक विषय सांगायला नाही लाडकी बहीण सोडून. पाण्याचं सांगत नाहीत, रस्त्याचं सांगत नाहीत, कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलत नाहीत, महिलावरील अत्याचाराचं बोलत नाहीत. केलंच नाही काय ह्याने. नुसते कर्ज काढून पैसे हडप केले. आता हे पैसे सगळे तुमच्या डोक्यावर आहेत. तुम्हाला जरी वाटत असलं ना, काल मंत्रालयात मी गेलतो, मला 3 सचिव म्हणले की या निवडणुकीत महाविकास आघाडी आलीच पाहिजे. सचिव, मंत्रालयातले सचिव म्हणले, आणि नाही आली तर आम्ही सगळे सचिव राजीनामा देणार आहे. सरकारच चालणार नाही म्हणले. जानेवारीचा पगारच होणार नाही. भयानक अवस्था आहे. आणि त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राची ही आहे. त्यांना सगळ्याची वाटच लावायची आहे. ते 1920 साली RSSची स्थापना झाली तेव्हा म्हणले होते. ते इंग्रजावर होते. अजून 100 वर्ष स्वातंत्र्य मिळू नये म्हणत होते. दुर्दैवानं नवी पिढी जन्माला आली. त्यांना काही कळलं नाही, भूलभुलैया, आणि मोदीला आणलं आणि आता संपूर्ण देश विकत चालला. त्यावेळेला आता सगळ्यालाच वाटायला लागलं की भारतात स्वातंत्र्य राहतंय की नाही. ही परिस्थिती आहे. हा आयडिओलॉजीचा विषय आहे. आपली आयडिओलॉजी काँग्रेसची सत्यमेव जयते आहे, त्यांची असत्यमेव जयते आहे. आपण अहिंसावादी आहे, ते हिंसावादी आहे. आपण स्वातंत्र्याच्या बाजूला होतो, ते स्वातंत्र्य मिळू नये म्हणत होते. ते इंग्रजावर होते, आपण इंग्रजाच्या विरुद्ध होतो. आणि म्हणून त्यांना सत्ता आल्यावर 20 साली त्यांनी गर्जना केली की आम्हाला जर कधी यदा कदाची सत्ता आलीच तर आम्ही पुन्हा इंग्रजाचं राज्य आणू, हुकुमशाही आणू. आणि बरोबर हुकुमशाहीकडे वाटचाल निम्म्याहून अधिक झालेली आहे. ही निवडणूक फार महत्वाची आहे. महाराष्ट्र जर त्यांनी जिंकला, कुठलीही राज्य जाऊ द्या, पण महाराष्ट्र त्यांच्या हातात जाता कामा नये. त्याचं कारण आहे, देशामध्ये जेवढा उत्पन्नाचा सोर्स जातो त्यातला 50% भारत देशामध्ये सगळ्या राज्यातून 50% उत्पन्न देशाला मिळतं. एकट्या महाराष्ट्रातून 50% मिळतं. आणि त्या 50%मध्ये 30% एकट्या मुंबई शहरातून जातं. आणि म्हणून मुंबई त्यांच्या हातात पाहिजे. सगळी राज्य पाडायला पैशाचा पाऊस जर कुठं असेल तर महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहिजे. हे तुम्ही नीट लक्षात घ्या. आणि म्हणून बंधुरो, बदनापूरची घटना झाली. कुणाचं कॉलेज होतं ते? आज तागायत त्या माणसाला अटक झाली नाही. हे बायांचं लाडक्या बहिणीचं बोलतात. दिवसा ढवळ्या बत्त्या अत्याचार होतात आणि ते भारतीय जनता पक्षाचं हायस्कूल आहे म्हणून त्या माणसाला अटक नाही. किती घटना सांगू तुम्हाला. लबाड सगळं फुलबुलय आहे. बंधूनो, विषय कोण निवडून येईल, कोण आमदार येईल, कोणाच सरकार येईल नाही, पण या देशामध्ये निवडणुकीनंतर सत्ता येते. पक्षाचं तत्वज्ञान चालतं. लोक ज्याला निवडून येतात ते 5 वर्ष राज्य कारभार करतात. ह्याच्यावर आता कुणाचाही विश्वास राहिलेला नाही. आणि म्हणून हे मतदान महत्वाचं आहे. आमदार खासदार निवडून आले म्हणजे तुमच्या घरावर सोन्याची कौलं येतात असं होत नसतं. इथं तो अधिकारी 600 कोटी आले सातारा जिल्ह्याला, तर कराड तालुक्याचं हे एवढे एवढे बाबा रस्ते आपल्याला करायचे हे 200 कोटी आले. मग बाबा टीक करतात, हे कारव्याचं एक करा, हे अमक्याचं एक करा, हे करा, असं असतं. तो जो लोकप्रतिनिधी आपलं दुःख, आपली मागणी ध्यानात ठेवून टीक करतो तो नेता निवडून द्यायचा असतो. ही महत्वाची गोष्ट असते. कुणी काही बोलतं इलेक्शनमध्ये, आम्हाला काय करायचंय, कुणी का निवडून येता, आम्हाला काय घरी आणून देतंय का. अरे येड्यागत असं बराडण्यामुळं तर गेलं ना सगळं राज्य. येडे बराडते तसं बरत नाही, तुमच्या मतावर राज्य होतंय. आणि म्हणून बंधून सांगतो, वेळ मला कमी आहे, मला तुम्हाला फार सांगायचं होतं, जे तुम्ही ऐकलंच नव्हतं ते सांगायचं होतं, पण आता वेळ कमी आहे. माझ्यानंतर आणखी बाबा बोलणार आहेत आणि 10 मिनिट राहिलेत. तेव्हा तुम्हाला बंधून एक सांगतो, चांगला उमेदवार पाहिजे, निष्कलंक पाहिजे,
हुशार पाहिजे, राज्य चालवण्याची क्षमता पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ऐका नीट. महाराष्ट्रातल्या 288 उमेदवारापैकी 1 नंबरचा उमेदवार जर कोण असेल तर ते पृथ्वीराज बाबा. हे पृथ्वीराज बाबा कोण आहेत तुम्हाला माहित नाही. मी परवा, मला वाटतं गेल्या वर्षी माझी इथं सभा झाली होती, पण मी इथं सांगितलं नव्हतं, कराडमध्ये सांगितलं होतं. मी तेवढंच सांगतो आणि थांबतो. कॉम्प्युटरचा शोध लागला. कॉम्प्युटर, आपल्या घरात कॉम्प्युटर आहे, ती अमेरिकेच्या लोकांनी शोध लावला आणि त्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की या कॉम्प्युटरमध्ये इंग्लिश शिवाय दुसरी भाषा चालू शकणार नाही. कॉम्प्युटरच्या शास्त्रज्ञांनी. या पृथ्वीराज बाबांनी 82 ते 87 फॉरेनच्या विद्यापीठामध्ये सायंटिस्ट म्हणून ॲडमिशन घेतलं. तुम्हाला कराडच्या लोकांना माहीत नाही. आणि एक हार्ड डिस्क बनवली पृथ्वीराज बाबांनी कॉम्प्युटरची. आणि 87 साली कॉम्प्युटरवर इंग्लिश सोडून देवनागरी लिपी पहिल्यांदा आली. जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी तोंडात बोट घातलं. हे कुणी केलं? फ्रान्समध्ये बोर्ड लागले. भारतातला एक शास्त्रज्ञ पृथ्वीराज चव्हाण यांनी लिपी बदलली. मग मराठी आली, मग देवनागरी आली, तमिळ आल्या, सगळ्या भाषा झाल्या. आणि म्हणून आज कॉम्प्युटरमध्ये जगातल्या मिलिटरीचा कुठलाही कॉम्प्युटर जर बदलला तर ते सायंटिस्ट बाबाला फोन करतात आणि बाबा इथून सांगतात ते दुरुस्त कर, तिथला कॉम्प्युटर चालू होत. असा उमेदवार आहे महाराष्ट्रात कुठं? एवढा हुशार उमेदवार आहे का कुठं? पण कधीही गर्वानं सांगत नाहीत. ते सांगितली स्तुती बी त्यांना पटत नाही. पण तुम्हाला एकदा माहीत हो म्हणून मी सांगितलं. बाबा कोण आहेत, उमेदवार आपला कोण होईल? मी तुम्हाला सांगतो, पृथ्वीराज बाबा निवडून येणार. तुमचं अभिनंदन याच्यासाठी पहिल्यांदा की 52 पासून महाराष्ट्रात अनेक उमेदवार प्रत्येक मतदारसंघात आले, निवडून आले. पण दक्षिण कराड असा मतदारसंघ आहे हिंदुस्थानमध्ये, एकच मतदारसंघ आहे की 52 पासून इथं फक्त 3च आमदार निवडून आले. इतकं तुम्ही टाळ्या तुम्हालाच वाजवून घ्या, कारण तुम्ही इतकं खंबीर आहे की फालतूगिरी तुमच्यापाशी चालत नाही. एकदा यशवंतराव मोहिते, त्यानंतर काका आणि त्यानंतर बाबा. आता बाबा कायम, यशवंतराव कायम, पुन्हा काका कायम आणि आता बाबा कायम. किती तुमचं कौतुक करावं एवढं थोडं आहे. आमच्याकडे एका मतदारसंघात 52 पासून 35-40 आमदार होऊन गेली. तुमच्याकडे 3. म्हणजे तुम्ही फालतू माणसाला चान्स देतच नाही आणि कामाच्या माणसाला निवडून आणल्याशिवाय थांबतच नाही, अशी तुमची खाती आहे. आणि म्हणून बंधूंनो, आपण हे ते केलं पाहिजे. बाबा कोण होणार आहे? बाबा ऐका की मी सांगतो की त्याच्या पुढचं मी सांगतो. बाबा होऊन होईल कोण? बाबा निवडून जर आले तर सध्या महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. हे मी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून सगळ्या सभा घेऊन इथं आलोय. सगळीकडे वारं चांगलं आहे. सगळ्यात जास्त सीटा काँग्रेसच्या येणार आणि पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होणार. आता मुख्यमंत्री होणाऱ्या उमेदवाराला कसं तुम्ही जपलं पाहिजे? तळातातल्या फोड्यागत धक्का तरी लागू दिला पाहिजे का? कारण नुसतं मुख्यमंत्री म्हणजे तुमचा नाही, आमचा माळशिरस, अकलूज, सांगोला, पंढरपूर, रत्नागिरी सगळ्याचा बाबा आहे. आणि त्या बाबाला निवडून आणायचं तुमच्या हातात आहे. म्हणून पाया पडाय आलोय. हे नीट लक्षात ठेवा. बाबा मुख्यमंत्री तरी होतील, पक्षाचे अध्यक्ष तरी होतील, विधानसभेचे अध्यक्ष होतील, नाहीतर देशाचे उपपंतप्रधान होतील, नाहीतर पंतप्रधान कार्यालयाचे तर मंत्री होतेच. म्हणजे दादा बाबा नेहमी देशाच्या किंवा राज्याच्या तिजोरीच्या किल्ल्या चाव्यात असणारा माणूस आहे. आता ती तिजोरी उघडताना, कपाट उघडताना जेवढं खाली सांडल
एवढं सुद्धा तुमच्या कराडला सरायचं नाही. मग बाबा किती मोठे आहेत तीच बघा. कराड त्या कपाटातलं काढायची गरजच नाही. कपाट उघडताना जर धडपड करताना जर पडलं खाली तर तो ढिगारा सुद्धा तुम्हाला सरायचा नाही. तुम्ही कशाला निधीन फिदीन काळजी करता. असे चांगले माणसं आहेत. आणि म्हणून बंधूंनो, आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. उमेदवाराला 10-5 मिनटं तरी बोलायला राहिली पाहिजे. वक्त्यांनी जरा विचार केला पाहिजे. मला वाटतं मी थोडक्यात तुम्हाला सांगितलंय, पण आणखी एक गोष्ट सांगतो माझं भाषण संपवतो. वनवा पेटलाय, सगळीकडे चिंता तोर आहे. सगळे म्हणतायत, पोलीस असायत, सरकारी अधिकारी म्हणतायत महाविकास आघाडी आली पाहिजे. महाविकास आघाडी आली तर मुख्यमंत्री होण्यासाठी बाबा आले पाहिजे. आम्ही माळशिरसमध्ये सांगतोय महाविकास आघाडीचा उमेदवार तर आलाच पाहिजे. पण तिथला माणूस नेता सांगतो की दक्षिण कराडला पण माझी हात जोडून विनंती आहे, मुख्यमंत्री पदासाठी बाबाला निवडून द्या. म्हणजे तुमची प्रार्थना, आम्ही तिथं 2 प्रार्थना करतो. एक म्हणजे तिथला उमेदवार निवडून येऊ दे, आणि दुसरा दक्षिण कराडच्या लोकांना चांगली बुद्धी दे आणि बाबाला भरघोस मतांनी निवडून येऊ दे, असं मराठवाड्यात म्हणते. मी काल लातूरला होतो, तिथं सुद्धा सगळे म्हणले बाबा यायला पाहिजे. आणि तिथून आम्ही तुम्हाला दंडवत घालतोय. आता तुम्हाला ऐकू येतो का नाही कोण ठाऊ, पण माणसं तिकडली सगळी तुम्हाला नमस्कार करतात, बाबाला निवडून द्या. आणि म्हणून बंधूंनो, बटेंगे तो कटेंगे. संविधानानं झालेला उपमुख्यमंत्री बोलतो, शरम वाटायला पाहिजे. असं बोलायचं नसतं. शपथ घेतली तुम्ही, मी असं बोलणार नाही. एक आहे तो शेफ आहे, उपमुख्यमंत्री, लाज वाटायला पाहिजे. अरे ज्या माणसावर फुलं टाकायला पाहिजे त्या माणसावर तुम्ही काल असलात ते बोलला. कुणाचं मूल झालं तरी ते माझंच म्हणतील, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. अरे एवढा पवित्र देव माणूस राजकारणात बघायला मिळणार नाही. कितीतरी लोक आणि कलेक्टर, शासकीय अधिकारी म्हणतात पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणातील संत आहेत, असं सगळी जनता मानते. शरम वाटायला पाहिजे तुम्हाला. हे वनवा पेटलाय. एकदा काय झालं, एका जंगलाला आग लागली, भयंकर आग लागली. आता जशी लागली ना महाराष्ट्रात सगळी, वनवाच पेटलाय सगळा. काय होईल आणि कसं होईल काही होणार नाही. साधं सोपं सुटसुटीत बिनखर्चाचं काम आहे. 20 तारखेला सकाळी आंघोळ करायची, बिगर आंघोळी करता जाऊ नका. आंघोळ करून जायची, लाईनमध्ये उभं राहायचं आणि काय गडबड करायची नाही. कुणी काय म्हणू द्या, तुम्हाला स्वतः नीट बघा, नीट बघा. 3 नंबरला हाताचा पंजा आहे आणि कमळापेक्षा मोठं चित्र आहे. तुम्ही काळजी करू नका, आता मोठं चित्र आहे. असं जोरात ध्यान देऊन दाबायचं, टिंग वाजलं की बाबा गोईंग. एवढं सोपं आहे. आणि म्हणून ते गोष्ट सांगतो. जंगलाला आग लागली होती, काय करायचंय, मागं टाईमचं बी झपाटा लागलाय आणि किती बोलावं हे बी कळना. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मोठं वनवा लागला. एक चिमणी पाखरू तळ्यात जायचं, चुचीत पाणी आणायचं आणि ते जंगलावर शिपडायचं. त्या चुळीत पाणी आणायचं आणि शिपडायचं. त्या चिमणी चुचीत किती पाणी येणार आहे आणि त्यांनी काही जंगलाची आग इजणार आहे का. पण चिमणी काही थांबत नव्हती. दुपार झाली, एक कावळा म्हणला, ए चिमणे. 2 कावळे बसले होते तिथं, आपल्या गावात असते तसं डोम कावळं. त्याला एक कावळा म्हणला, ए चिमणे तुझ्या चुचीत किती पाणी येते आणि त्याने जंगल इजणार आहे का. बस गप म्हणला. चिमणी म्हणली, कावळे दादा माझ्या चुचीत किती पाणी येतं हे मला माहीत आहे आणि माझ्या चुचीतल्या पाण्याने आग इजणार नाही हे बी मला माहीत आहे. पण या जंगलाला का लागली आणि कुणी लावली याची चौकशी जेव्हा होईल तेव्हा जंगल इजवणाऱ्याची जी यादी होईल त्यात माझं नाव यावं म्हणून माझा प्रयत्न चालला आहे. तसं बंधूंनो, निवडणुकीत काही होईल, कुठं होईल, पण राज्याचा प्रमुख होणारा माणूस दक्षिण कराडमधून निवडून जाईल एवढीच काळजी करा. आणि त्याप्रमाणेच 20 तारखेला करा आणि बाबाला प्रचंड मताने विजयी करा. एवढंच सांगतो आणि थांबतो. त्यामुळं सन्माननीय मंच आणि कारवे गावचे अत्यंत विचारवंत मतदार नागरिक बंधूंनो, मी फक्त आपल्याला विनंती करायला उभा राहिलेलो आहे. आत्ताच रुपनवर आप्पांनी आपल्याला
राज्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. खरोखरच गेली 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचं आणि संघाचं राज्य होतं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांच्या 10 वर्षाच्या कामाच्या प्रगती पुस्तकावर शेरा मारला आणि तो म्हणजे नापासचा शेरा होता. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये सत्तेत असलेल्या युतीला फक्त 17 जागा मिळाल्या 48 पैकी. आम्हाला 31 जागा मिळाल्या. युती फेल झाली. आता काय झाली अनेक कारणं आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याच्या ही दुर्दशा झालेली आहे, संविधान डोक्यात आहे आणि भ्रष्टाचार आहे, हे सगळे मुद्दे होते. आणि तेच मुद्दे, एकही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही आणि तेच मुद्दे आता विधानसभेच्या निवडणुकीला आपल्या समोर आहेत. आणि म्हणून जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होणार आहे. आणि महाविकास आघाडीचं सरकार 10 वर्षानंतर आज महाराष्ट्रात येणार आहे आणि काँग्रेस पक्षात सर्वात मोठा पक्ष होणार आहे. आप्पांनी सांगितलं, त्याची मी पुनरावृत्ती करतो. आज काँग्रेस पक्षानं एक जाहीरनामा प्रकाशित केला. त्या कमिटीचं मी अध्यक्ष होतो. लोकसभा निवडणुकीनंतर सरकार इतकं घाबरलं की आता एकदम काय करायचं, तर तरी भगिनींना 1500 रुपये महिना देण्याचा निर्णय केला. मी त्या निर्णयाचा विरोध केला नाही, मी त्याचं स्वागत केलं. फक्त एवढंच म्हटलं की आम्ही कर्नाटकमध्ये 2000 देतोय, तेलंगणामध्ये 2000 देतोय, 1500ची तुम्ही कंजूसी का केली. आणि म्हणून जेव्हा आमची मॅनिफेस्टो कमिटी, जाहीरनामा कमिटी बसली, दिल्लीत गेलो, राजीव गांधी, खडगेजी सगळ्यांची चर्चा केली. आम्ही ठरवलं की 1500 नाही, 2000 नाही, 2100 नाही, आम्ही महिलांना 3000 रुपये महिना देणार. इतकंच नाही तर महिलांच्या करता मी मोफत ST प्रवास, महाराष्ट्रात कुठेही जावा, देवधर्म करा, पैपावणे बघा. त्यामुळं महिलांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्या प्रोडक्टिव्ह उत्पादक कामामध्ये भाग घेतील. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ. त्याचबरोबर आरोग्याकरता मी मुख्यमंत्री असताना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना उभी केली होती. 1.5 लाखाचा विमा होता. आता आम्ही तो 1.5 लाखाचा विमा त्याऐवजी आता 25 लाखाचा विमा आम्ही तुम्हाला देणार आहे. कुठलंही ऑपरेशन असलं, कुठलाही आजार असेल तरी आज तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही, विमा कंपनी पैसे देईल. चौथा मुद्दा, बेरोजगार युवकांच्या करता 4000 रुपये महिना भत्ता, नोकरी लागे तोपर्यंत किंवा 1 वर्षभर. कारण बेरोजगार युवकांची फौजच्या फौज तयार झालेली आहे. एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यांचे लग्न होत नाहीत. पण मोदी सरकार आणि फडणवीस सरकार आणि शिंदे सरकार बेदरकारपणे आलेले सगळे उद्योग हे गुजरातमध्ये पाठवायला लागलेले आहे. यामुळं मला खात्री आहे की आज एका बाजूला महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं नेतृत्व सरकारचं असणार आहे. आणि त्यामध्ये आम्ही दिलेली, शेतकऱ्यांना दिलेली, महिलांना दिलेली, युवकांना दिलेली आश्वासनं ही मी तुमच्यासमोर मांडली. उद्या 20 तारखेला आपण मतदान अवश्य करावं. मतदान अत्यंत पवित्र अधिकार आहे. लोकसभेची निवडणूक संविधान बदललं जाईल, संविधान रद्द केलं जाईल या भीतीपोटी लोकांनी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला मतदान केलं. ती भीती अजून नाहीशी झाली नाही. ज्या लोकांनी वर्णव्यवस्था आणली, ज्या लोकांनी 2-3% लोकांनी 97% बहुजनांच्यावर हजारो वर्ष राज्य केलं, ज्यामुळं भारत पारतंत्र्यात गेला, त्या लोकांचा पुन्हा प्रयत्न चालला की पुन्हा ती व्यवस्था परत आणून भारताचं संविधान बंद करायचं. आम्ही ते होऊ देणार नाही. महाराष्ट्रातली जनता ते कधी होऊ देणार नाही. संविधान हे पवित्र कायदा देशाचा आहे. कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण.